नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 22 जुलै 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण निपा व्हायरस, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग जी रिपोर्ट आहे किंवा इंडेक्स आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण नालंदा विद्यापीठ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, विषाणू, लुनार रिकन्स्ट्रक्शन ऑर्बिटर, प्रधानमंत्री सूर्योदय योजना या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे निपा व्हायरस संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। केरळमध्ये निपाचा एक बळी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। केरळमध्ये मागच्या काही दिवसापासून निपा हा जो व्हायरस आहे तो प्रामुख्याने ऍक्टिव्ह झालेला दिसत आहे। यामुळे केंद्राचे पथक त्या ठिकाणी केरळमध्ये दाखल झाले आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती न्यूज या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। या न्यूजला धरून सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। निपा व्हायरस पहिल्यांदा कोणत्या देशात आढळला अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, निपा व्हायरस सर्वप्रथम मलेशिया या देशामध्ये आढळलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। निपा विषाणू खालीलपैकी कोणत्या मार्गाने मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही निपा व्हायरस आहे किंवा निपा विषाणू आहे तो मानवामध्ये संक्रमित जे काही वटवाघूळ आहेत त्यांच्या थेट संपर्कात आल्यानेही मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो। त्याचबरोबर वटवाघळांची जी काही लाळ आहे किंवा त्यांचे जे काही मूत्र आहे ते जर दूषित फळांवर असेल आणि त्या फळांचे जर आपण सेवन केले त्यामुळेही तो या ठिकाणी मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो। आणि याचबरोबर संक्रमित जे काही डुक्कर आहेत किंवा जे काही पीक आहेत त्यांच्या थेट संपर्कात आल्याने सुद्धा या ठिकाणी निपा विषाणूची लागण होऊ शकते। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील सर्व पर्याय योग्य आहेत। पाहूया आजची आपली पुढची न्यूज। 1 रुपयात पीक विमा तरीही शेतकऱ्यांची पाठ अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती तुम्हाला दिसून जाईल। योजनेला यामुळे 31 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। या ठिकाणी जी काही प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे या बीमा योजनेचे प्रीमियम शेतकऱ्यांना 1 रुपया आहे, तरी सुद्धा शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाहीयेत। याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी जे काही नुकसान भरपाई आहे इन्शुरन्सची ती या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटत नाहीये। यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज असलेली आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते धोके सामान्यतः पीक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट केले जात नाहीत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पीक विमा योजनेच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती आली किंवा जर पिकावर कीटक किंवा रोगराईचा प्रादुर्भाव झाला असेल आणि त्याचबरोबर काढणीनंतर जर त्या ठिकाणी पिकाचे नुकसान झाले असेल तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जी काही पीक विमा आहे त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते। परंतु जर बाजार भावामध्ये चढ उतार झाला असेल आणि यामुळे जर शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही। म्हणजे या ठिकाणी जे काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। खालीलपैकी कोणते पीक प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पात्र आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी फसल बीमा योजनेच्या अंतर्गत अन्न पिके असतील, तेल बिया असतील किंवा जी काही बागायतीची पिके आहेत ही सर्व पिके या ठिकाणी फसल बीमा योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी। वरील सर्व। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग आणि नालंदा विद्यापीठ या संदर्भात आहे। सर्वप्रथम ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग वर आधारित जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवाल कोणत्या संस्थेद्वारे जारी केला जातो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी मित्रांनो संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, ज्याला इन शॉर्ट मध्ये आपण युनेस्को म्हणतो, या संस्थेकडून ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवाल सादर केला जातो किंवा तो जाहीर केला जातो। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6। नालंदा विद्यापीठ सर्वात प्रसिद्ध प्राचीन शैक्षणिक केंद्रापैकी एक आहे।
कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीने त्याची स्थापना केली होती, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। याच्या अगोदरही या ठिकाणी आपण नालंदा विद्यापीठावर प्रश्न घेतलेला आहे आणि सेम प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारला होता। तर त्या ठिकाणी मित्रांनो या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर होतं ते होतं कुमारगुप्त एक आणि आजही या प्रश्नाचं उत्तर तेच राहील। याचा अर्थ प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी कुमारगुप्त एक हा या ठिकाणी नालंदा विद्यापीठ स्थापनेमधील एक महत्त्वपूर्ण राजा होता, जो की एक गुप्त साम्राज्याचा राजा होता। पाहूया आपला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, जो की मित्रांनो या ठिकाणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, ज्याला की या ठिकाणी आपण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणतो, याबद्दल काही विधान दिलेत आहेत आणि त्या विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। सरळ विधाने पाहूया। विधान 1, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना 1861 मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी केली होती। विधान 2, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे। विधान 3, उत्तर भारतातील केवळ प्राचीन वास्तू आणि स्थळांच्या देखभालीसाठी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जबाबदार आहे। अशा प्रकारची एकूण 3 विधान आपल्याकडे देण्यात आले आहेत। यापैकी किती विधान बरोबर आहेत हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे, विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे, परंतु या ठिकाणी विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं आहे। जो काही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे तो उत्तर भारतातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जे काही प्राचीन वास्तू आणि स्थळे आहेत त्यांच्या देखभालीसाठी जबाबदार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। संपूर्ण भारत म्हणजे या ठिकाणी वरील जे काही आपले 3 विधान आहेत त्यापैकी केवळ 2च आपली विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी विषाणू या घटका संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, विषाणूंना जीव मानले जाते कारण ते स्वतः पुनरुत्पादन करू शकतात। विधान 2, सर्व विषाणूमध्ये त्यांच्या अनुवांशिक सामग्री म्हणून DNA किंवा RNA असतात, परंतु दोन्ही कधीही नसतात। 3, व्हायरस इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी बायोटिक्स प्रभावी आहेत। विधान 4, पुनरुत्पादन आणि चयापचय प्रक्रिया पार पाडण्यासाठी व्हायरसने यजमान सेलला संक्रमित करणे आवश्यक असते। अशा प्रकारची 4 विधाने या ठिकाणी आपल्याला विषाणू म्हणजेच व्हायरस संदर्भात आहे आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विधान क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी विषाणूंना सजीव मानलं जात नाही, ते स्वतःच पुनरुत्पादन करू शकत नाही, त्यांना पुनरुत्पादनासाठी दुसऱ्या होस्टची किंवा यजमानाची आवश्यकता असते। विधान 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी सर्व विषाणूमध्ये आनुवंशिक सामग्री, ज्याला की या ठिकाणी आपण DNA RNA म्हणतो, हे असतात, परंतु RNA आणि DNA हे दोन्ही एकत्र कधीही नसतात, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। विधान 2 बरोबर आहे। विधान 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही इन्फेक्शनवर उपचारासाठी ज्या काही अँटीबायोटिक्स आहेत त्या प्रभावी ठरत नाहीत, परंतु जे काही बॅक्टेरिया असतो त्या बॅक्टेरियावरती या ठिकाणी अँटीबायोटिक्स या प्रभावीपणे कार्य करू शकतात। आणि विधान क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी वरील 4 जी विधान आहेत त्यापैकी केवळ 2च विधान आपली बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधाने 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी लुनार रिकन्स्ट्रक्शन ऑर्बिटर संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। नासाच्या लुनार रिकन्स्ट्रक्शन ऑर्बिटर, ज्याला की या ठिकाणी आपण एलरो असेही म्हणतो, याबद्दल खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 1, चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी नासाने एलरो लॉन्च केले होते। विधान 2, एलरोचा प्राथमिक उद्दिष्टापैकी एक म्हणजे भविष्यातील मोहिमांसाठी संभाव्य लँडिंग साइट शोधणे। 3, एलरो चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फ शोधला आहे। अशा प्रकारची 3 विधान आहेत आणि यापैकी किती विधान बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। या ठिकाणी चंद्राचा जो काही पृष्ठभाग आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी नासा कडून एलरो हे लॉन्च करण्यात आलेलं आहे, हे विधान अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये चंद्रावर ज्या काही मोहिमा राबवल्या जाणार आहेत त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही संभाव्य लँडिंग साइट्स आहेत त्यांचा
शोध घेणे हा एक मुख्य उद्देश या ठिकाणी एल्ड्रो या नासाच्या लॉन्चिंग अभियानाचा असलेला आपल्याला दिसतो। आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे, कारण या ठिकाणी एल्ड्रो कडून चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाचा शोध घेतला गेला नाहीये, परंतु तशा प्रकारच्या कोणत्या साइट्स आहेत या संदर्भात त्या ठिकाणी अभ्यास केला जात आहे। म्हणजे या ठिकाणी वरील जी काही आपली 3 विधानं आहेत त्यापैकी केवळ 2च विधानं आपली बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधाने 2 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्योदय योजने संदर्भात आहे। लेट्स सी टुडे आवर क्वेश्चन। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट प्रधानमंत्री सूर्योदय योजना। स्टेटमेंट 1, द प्रधानमंत्री सूर्योदय योजना इज designated to support the installation of solar power plant exclusively in urban areas to reduce dependency on non-renewable energy sources. Statement 2, the Pradhan Mantri Suryoday Yojana primarily target the enhancement of solar power infrastructure in industrial zones to boost manufacturing efficiency and output. Which of the above statement is correct? That is our question. So friend, statement 1 and statement 2 both are wrong. Pradhan Mantri Suryoday Yojana is focusing on installation solar power plates on rooftop of the urban and rural area. So here statement 1 is wrong. Statement 2 is also wrong. Not in industrial area, but it's in urban and rural area, as well as those are a household area, not an industrial area. Answer of this question will be option D, neither 1 nor 2 statement is correct. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 22 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करायचे आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही त्या ठिकाणी अवेलेबल करणार आहोत। चला तर आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।